आमच्या केसनन गावामध्ये गेल्या ह्या एक वर्षभराच्या टाइम पिरियडमध्ये कमीत कमी 2 कोटीपेक्षा अधिक हा घनकचऱ्यावरती खर्च झालेला आहे आणि त्याचा खूप मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे। कारण की ह्यांचे जर आपण माहितीच्या अधिकाराखाली सगळे पेपर बघितले तर ह्यांनी सगळे पेपर डुप्लिकेट केलेले आहेत। सगळ्या प्रशासक असेल ग्रामसेवक असेल ह्या सगळ्यांनी मिळून त्यांनी त्यांचे जे डॉक्युमेंट होते ते सुद्धा सगळे चुकीच्या पद्धतीने बदललेले, म्हणजे वर्तमानपत्र सुद्धा खोटे वर्तमानपत्र दाखवून आज शासनाची आमच्या केसनन ग्रामस्थांची खूप मोठी अशी लूट या ठिकाणी झालेली आहे। त्यांच्या विरोधामध्ये आज आम्ही ते आपल्या पुणे जिल्ह्याचे सीपी माननीय अमितेश कुमार साहेबांना भेटून ह्याच्याबद्दल सगळं कळवलं होतं, बीडीओला कळवलेलं होतं, कार्यकारी सीओला कळवलेलं होतं, सभापतींना कळवलेलं होतं। पण कुठंतरी आज आम्हाला असं वाटतंय की ह्या चोरांना लपवण्यासाठी सगळेजण काय मदत करतात आहेत का काय। पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे, पण त्या ठिकाणी सुद्धा आमच्याकडनं फिर्याद घ्यायला त्यांनी टाळाटाळ केलेली आहे। आता पुढील काळामध्ये आता आम्ही कोर्टामध्ये सुद्धा ह्याच्या विषयी याचिका दाखल केलेली आहे। पण खऱ्या अर्थानं ज्यावेळी बीडीओंनी ह्याची चौकशी लावली ती सुद्धा चौकशी 1 दिवस केले, त्यानंतर आज 4-5 दिवस झाले ह्या ठिकाणी आलेले नाहीयेत। पूर्णपणे त्यांचं आता असं चाललेलं आहे की हे सगळं प्रकरण ग्रामसेवकावर ढकलायचं आणि याला निलंबित करून परत 3 महिन्यांनी कुठेतरी त्याची जॉईन करून घ्यायची। पण हे आम्हाला चालणार नाही, यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजे। हे जे ह्याच्यात दोषी आहेत त्यांना त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊन त्यांना योग्य ती शिक्षा मिळली पाहिजे। कारण की हा जनतेचा पैसा असतो, तो जनतेच्या मार्गी लागला पाहिजे, कामाला लागला पाहिजे, ह्या विचाराने आम्ही काम करणार आहेत। आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आम्ही सर्वजण काम करतो। आमचे पुणे जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष प्रदीपदादा कंद असतील, त्याचप्रमाणे दौंड तालुक्याचे आमदार राहुलदादा कुल असेल, आज आम्ही सर्वजण यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना असा भ्रष्टाचार आमच्या सरकारमध्ये खपून घेतला जाणार नाही। हा आजच्या यांनी या सगळ्या प्रशासनाला जे यांना मदत करत असतील त्यांना हा इशारा दिलेला आहे। येणाऱ्या काळात जर यांच्यावरती कडक कारवाई झाली नाही तर पुढच्या वेळी याच्यापेक्षा अजून वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आम्ही छेडणार आहे।